माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मी चालले पुन्हा एकदा मालवणला. आत्ता माझा प्रवास तुम्ही बघणार आहात. मी प्रवीण ट्रॅव्हल्सने प्रवास करणार आहे, सिटिंग बसने. AC सिटिंग ट्रॅव्हल आहे. सो इतका लांबचा प्रवास मी बसून करणार आहे. स्लीपर नाही आहे यावेळेस. सो काहीतरी वेगळा अनुभव आहे, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते. आणि सध्या मी असं ऐकते की राजानगरी, रत्नागिरी, मंडणगड या साईडला खूप जास्त पाऊस आहे, मालवणला देखील, आणि मी मालवणलाच चालले. सो बघूया मला तिकडे पाऊस मिळतो का. आय होप मला या 2 दिवसामध्ये पाऊस मिळू नये, कारण का माझी काही कामं आहेत, ती काम व्यवस्थित सुरळीत राहावी. सो त्यामुळे पाऊस मिळू नये ही माझी अपेक्षा आहे. आत्ता मी कुठे आहे, तीनाथ नाक्याला, भोई हॉटेलच्या समोर. इथून ती ना भिवंडीवरून गाडी येते, म्हणजे सुट्टे डोंबिवलीवरून भिवंडी बायपासला सध्या आहे, आणि इकडून ती जाणार मुंबई मार्गे पुन्हा मालवणला. सो चला, माझा प्रवास सुरू झालेला आहे. नाही, थोडा वेट करा. सो बघू शकता मी आत्ता इकडे भोईर हॉटेलच्या समोर जे बसस्टँड आहे ना, आणि हे आमचं दापोली जाण्याचंच बसस्टँड आहे. इथून आम्ही दापोलीला, सॉरी काय मी इतकी एक्सायटेड आहे त्याचं काय बोलते मला कळत नाही आहे. हे आमचं बसस्टँड माझ्या गावी दापोलीला जायचं. बरोबर बोलली यार. सो चला, तुम्हाला कळलं असेल माझी एक्साइटमेंट किती आहे. तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला 6चा टायमिंग दिला होता, तर 7 वाजलेत. अजून गाडी भिवंडीला आहे. म्हणजे विचार करा तुम्हाला, मला जायला किती वेळ लागेल. नाही, इतकी मोठी ट्रॅफिक, बाप रे. सो लेट सी किती वाजता गाडी येते. मला तर वाटते ट्रॅफिकच्या हिशोबात ती गाडी कदाचित 8ला पोहोचू शकते, म्हणजे आम्हाला अजून 2 तास थांबावं लागेल. मला सत्यम बसले विंडो ओपन झाला माहिती आहे. कोणाची सीट मिळाली सगळे दादा, तुमची मिळाली. फायनली माझा प्रवास सुरू झालेला आहे. AC सिटिंग बस आहे, खूपच मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. सो गणपती बाप्पा मोरया. माझा प्रवास व्यवस्थित हो, आणि तुम्ही पण हा व्लॉग उद्या व्यवस्थित बघा. चला, कसं वाटतं AC प्रवास करायला आता? कसं खूपच थंड इकडे. AC आहे बघा, फुल एकदम AC. मला थंडी वाजायला लागली. मी AC साठी काय आणलं, AC आहे ना म्हणून. बघा, तुम्ही पण असं AC बस असेल तर अंगावर असं घेऊन येता का? काय उपयोग असा AC बसचा. आणि बाहेर बघू शकता तुम्ही, आत्ता आम्ही जस्ट ठाण्यावरून निघालोय. प्रवास झाला माझा स्किप, कारण का रात्री मी झोपून गेले. आणि आत्ता मी इकडे आलेली आहे सकाळ झाल्यानंतर. श्री देव वेतोबा मंदिर, परुळे. तुम्हालाही माहिती आहे का परुळे कुठे आहे? खूपच सुंदर मंदिर आहे. आतमध्ये बघू शकता तुम्ही. मी आतमध्ये जाऊन मस्तपैकी दर्शन घेतलं, आणि आत्ता मी परत जातोय तारकर्लीला. सो चला, जाऊया आपण. थोडा प्रवास इथला दाखवते, त्यानंतर अजून जाताना आपल्याला कोणती मंदिरं दिसतील तेही तुम्हाला दाखवते. पुन्हा एकदा लालपरीचं दर्शन. आणि ही परुळेची नाही, कुडाळची आहे. चिप्पी तलाव. इथे तुम्हाला सिंधुदुर्गला यायचं आहे ना, तर तुम्ही इकडे या. तो बघा, विमान दिसतोय का तुम्हाला? तलाव चिप्पी विमानतळ. अय्यो, चिप्पी विमानतळ आहे ते. मला चिप्पी तलाव तिकडचं दिसलं, गावचं आठवलं. तुम्ही विमानतळ बघा, विमानतळ. हे चिप्पी विमानतळ आहे. चिप्पी विमानतळ चालू आहे. विमान दिसत असेल तुम्हाला, ते बघा. आता झालं, लँड झालं.
जेवणार आहे. वाजलेत पण दुपार झाले. वाव, तारकर्ली ब्लिसमध्ये मी आज स्टे केला आहे आणि ही माझी रूम आहे. सो आपला हा ब्लॉग कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.